नमस्कार. मी प्रकाश पोरे. आज दैनिक देशोन्नतीच्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्राला सुपरिचित असा चेहरा आपल्यासमोर आलेले आहेत. नाव आहे नितीन राऊतजी. मला नाही वाटत की त्यांची परिचय करून देण्याची गरज आहे. नागपूरमध्ये काय महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत अभ्यासू असा चेहरा, आक्रमक असा चेहरा हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. निवडणुकांचं सध्याच्या घडीला पडघम वाजलेले आहेत. निवडणुका खऱ्या अर्थानं जाहीर होणं जरी बाकी असलं तरी परंतु आता त्या कुठल्याही क्षणाला जाहीर होतील याची आता आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला मी मुद्दाम म्हटलं नितीन भाऊंना की तुम्ही या जरा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जे काही सध्या महाराष्ट्रात राजकारण चाललं आहे त्या संदर्भामध्ये त्यांची जी काही मतं आहेत ती आपल्याला माहीत आहेत. खूप आक्रमक अशी आहेत, खूप आक्रमक अशी त्यांची आंदोलनं वगैरे सगळे असतात. कुणाचीही अजिबात पर्वा न करता आक्रमकपणे बोलणारा जर कोणी चेहरा असेल विदर्भामध्ये तर ते नितीन राऊतचं यांचं नाव घेणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्या हिशोबाने त्यांची सर्व काही कामं आहेत. नितीन भाऊ नमस्कार. नमस्कार प्रकाश भाऊ. मला सांगा, आता जी काही निवडणूक आता हो घातलेली आहे याचे पडघम तर वाजले आहेत, घोषणा होणे फक्त आता तेवढी बाकी आहे. असं असताना मला आता एकंदरीत सांगा, जी काही राज्यामध्ये देशामध्ये स्थिती आहे तर याच्यामध्ये सध्याच्या घडीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय एकंदरीत चित्र राहील असा तुमचा अंदाज आहे? तर आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर आलेख ढवळून काढण्याचा जर प्रयत्न केला तर या राज्याच्या निवडणुकांवर जम्मू काश्मीरच्या निवडणुका आणि हरियाणाच्या निवडणुकांचं सावट या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसेल. आणि सावट असं आहे की जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष पराभूत होतो आहे आणि हरियाणामध्ये सुद्धा पराभूत होत आहे. त्यामुळं महाराष्ट्रात या लोकांना असं वाटतं की आपली इथली विकेट गेलेली आहे, जमिनीखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर नाहीत केल्या. एक्झॅक्टली, त्यामुळे त्यांनी हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या आणि अजूनही ते चालढकलपणा त्यांचा चाललेला आहे. म्हणजे तारखा घोषित करायला पाहिजे तशा वेळेला तारखा घोषित न करता त्या पुढं ढकलणे किंवा कॅबिनेटमधून नवीन योजना आणणे आणि नवीन योजना पुन्हा प्रसिद्धीला टाकणे, हे सगळे प्रकार ते करतायत. परंतु मुद्दा मला असं वाटतं की तुम्ही लाडक्या बहिणीचा विचार करताय. हा, लाडकी बहीण असो किंवा काही असो, काही हे करतील, यांचं ॲक्च्युली क्रेडेन्शियलच संपलेलं आहे. त्याच्यामुळे हे नाही तर त्याच्यामुळे त्याच्या कशामुळे तरी आपलं जहाज तरेल, आपलं जहाज कुठतरी उभं होईल, तरेल, काही जिवंत राहू शकू असं त्यांना वाटतं. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं नाही. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पूर्णपणे ओळखलेलं आहे आणि यावेळेला त्यांचा निकाल लावण्याचाच निर्णय या ठिकाणी जनतेच्या मनात दिसतो आहे. आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की अशा योजनेचा काही फरक पडणार नाही, मी तुम्हाला इथं मुद्दाम आठवून देऊ शकतो की तेलंगणामध्ये तिथले जे मुख्यमंत्री होते KCR, त्यांनी शेतकऱ्यांना इररेस्पेक्टिव्ह ऑफ त्याची लँड होल्डिंग त्याला तेवढे पैसे दर एकरी दिले. 12,000 रुपये प्रति एकरी दिले. म्हणजे जर 100 एकर शेती असेल त्या शेतकऱ्याकडे तर त्याला 12,000प्रमाणे म्हणजे 12 लाख रुपये दिले. इथं तर हे वर्षाला फक्त एका शेतकऱ्याच्या नावाने देतात, फक्त शेतकऱ्याला. तिथं तर ती एकरांनी दिले होते. तर त्याला एकरांनी दिले. 100 एकर असले तरी 100 एकराला दिले, इररेस्पेक्टिव्ह तो लहान आहे की मोठा आहे, लखपती आहे की करोडपती आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याला दिलेत. इथं तर ते पाहून देतात. 6,000 घ्यायचे आहे तर तुमच्याकडे मोटरसायकल नको, टमकं नको, ढमकं नको, 2 एकरापेक्षा शेती जास्त नको वगैरे, हे सगळे खूप क्रायटेरिया लावलेले आहेत. असं असून जेव्हा 12,000 रुपये देणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री, त्यांचा जर हे जनता पराभव करू शकते तर हे 6,000 म्हणजे किस गली की खसखस आहे. नाही, आपण जे सांगितलं ते अत्यंत सत्य आहे. KCR हा लिबरल होता आणि लिबरल असताना सुद्धा त्याचा पराभव जर होऊ शकतो तर हे तर लिबरलच नाहीत ना. हे तर देण्याचं नुसतं दाखवतात की आम्ही देतो आहोत आणि इकडं ओढत जातात. आता त्यांनी लाडकी बहिणा देऊ केली, पण लाडकी बहिणा देत असताना अनेक बॅरियर्स टाकले त्या ठिकाणी. संजय गांधी निराधार योजनाच्या माध्यमातून ज्या विधवा महिलांना त्या ठिकाणी अनुदान मिळायचं ते त्यांनी बंद करून टाकलं, मानधन. अशा अनेक योजनांमधलं मानधन बंद केलं, कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट थांबवले. SC STचा जो सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे तो संपूर्णपणे या ठिकाणी वळता केला. त्यांच्या योजनांची
पार वाट या ठिकाणी लावली. शिष्यवृत्त्या मुलांना मिळत नाही, तो पैसा यांनी तिकडं ओढून घेतला. बहुजन कल्याण खातं असो किंवा तुमचं अल्पसंख्याक मंत्रालय असो किंवा आदिवासी मंत्रालय असो किंवा सामाजिक न्याय विभाग असो, या खात्यातले सगळे पैसे यांनी काढून या योजनांमध्ये टाकले आणि प्रसिद्धीसाठी सुद्धा त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळं लोकांना हे पुरतं कळून चुकलं यांच्याबद्दल. आणि त्या व्यतिरिक्त यांचं तोंड जे फाटलेलं आहे, चांगले शब्द तर यांच्या तोंडातनं कधी निघतच नाहीत. जे भारताच्या संविधानानं लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीचे इतके सुंदर शब्द आणि सुंदर विचार मांडले होते, त्या विचाराला पकडून यांचं कुठंच नीतिमत्ता यांची दिसत नाही. त्यामुळं मला तरी या ठिकाणी संपूर्णपणे जे पिक्चर माझ्यासमोर आलेलं आहे की या वेळेला ही निवडणूक त्यांची नाही. आता कसं आहे की हे नेहमी म्हणायची आहे की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू, तर यांनी आता पार्टीत काँग्रेस युक्त करून टाकली आहे. बहुतेक सगळे याच्यामधले जर हे निवडून काढले तर यांच्यामधले कोणते लोक कोणत्या पार्टीचे आहे ते यांना शोधावं लागेल, अशी आज परिस्थिती आहे. आणि आता अनेक पार्ट्या असंही म्हणतात की आता आमच्या पार्टीचं तर सगळं स्वच्छ झालेलं आहे, कारण आमच्याकडचा सगळा कचरा हा भाजपमध्ये गेलेला आहे. तर त्याचाही फायदा मला असं वाटतं या निवडणुकांमध्ये होईल असं वाटतं. अर्थातच, कारण ज्यांना यांनी भ्रष्टाचारी ठरवलं, ज्यांच्या चक्की पिसिंग चक्की पिसिंग अँड पिसिंग असं म्हटलं, त्यांना ज्यांच्या कनपटीवर बंदूक ठेवली, असे सगळे यांच्या पक्षात सामील होऊन ते अगदी क्लीन झालेले आहेत. म्हणजे यांच्या पक्षात सामील झालेले लोक आहे काही मोदी प्रेमामुळे किंवा अमित शहाच्या प्रेमामुळे किंवा भाजपची तत्वपटली म्हणून नाही, तर इथं तत्वाचा प्रश्न येतोच कुठं. त्यांना माहिती आहे की आपण भ्रष्टाचार केलेला आहे, या माणसाने आम्हाला भ्रष्टाचारी म्हटलं तर याच्याच पक्षात जावं म्हणजे भ्रष्टाचार संपला. आणि तो त्यांचा भ्रष्टाचार त्यांनी संपवलेला आहे, वॉशिंग मशीनमधून काढून टाकलं. अच्छा, आता मला सांगा, नुकतंच महाराष्ट्रामध्ये एक अतिशय मोठं अशी घटना घडली, ते म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा हा छिन्न विच्छिन्न झाला, तुटला. तर आपल्याला काय वाटतं त्या सगळ्या संदर्भामध्ये? मी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचे धन्यवाद मानू इच्छेन पहिल्यांदा, की त्यांनी या ठिकाणी शांतता ठेवली. एरवी एखाद्या पुतळ्याचं बोटही तुटलं असतं तर या ठिकाणी दंगल घडते, परंतु दंगल घडवणारे जर सरकारमध्ये असतील तर दंगल कोण घडवणार आहे? मोठा आरोप करताय तुम्ही. तर भारतीय जनता पक्षानं या देशात केवळ दंगलच भडकवली नाही, तर तिरस्काराचा तांडव या ठिकाणी केला हिंदू मुसलमानांचा. आणि आता त्याच लाईनीवर हे आलेत. यांचे ते पोट्टे लेखाचे कुत्रे त्या ठिकाणी भुंकतात हिंदू मुसलमानांच्या नावावर की तुमची आम्ही या ठिकाणी मस्जिद पाडून टाकू, तुम्ही हे कराल तर तुम्हाला मारून मस्जिद में घुसघुस के मारेंगे. हे स्वतःसुद्धा लव जिहादच्या ठिकाणी वोट जिहाद म्हणतात. तर जिहाद कसला हो? जिहाद यांचाच होणार आहे, जिहाद दुसऱ्याचा होणार नाही. यांना तर हिस्ट्रीसुद्धा माहिती नाही की ज्या संविधान सभेमध्ये संविधान बनवत असताना मुस्लिमसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होते. आणि जो मुस्लिम व्यक्ती त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर, त्यांनी या देशाला इन्क्लाब जिंदाबादचा नारा दिला होता आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला होता. हे विसरून गेलेत की या लोकांचं योगदान काय आहे, मुस्लिम समाजाचं योगदान काय या देशासाठी, किती त्यांच्या मुलांनी शहीद त्यांची मुलं झालेली आहेत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशाचा जीव वाचवण्यासाठी. यांना कल्पनाही नाही आहे. या देशाच्या स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये ज्या ग्रस्तानं मोठं नाव कमवलेलं आहे तो सुद्धा मुसलमानच होता. भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. अब्दुल कलाम आझाद. आणि तुम्ही हिंदू मुसलमान आजही करता. खऱ्या अर्थाने यांना भारतीय संविधानच मान्य नाही हो. यांना वाटतच नाही की या देशात लोकतंत्र राहावं, लोकशाही राहावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहावं. अहो, यांनी तर दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचा जो स्तूप आहे तो झाकण्याचा प्रयत्न केला आणि सांगतात की आम्ही या ठिकाणी अंडरग्राऊंड त्या ठिकाणी पार्किंग करत होतो. कसलं बोर्ड, कधी तर अंडरग्राऊंड पार्किंग कोणी सांगितलं होतं त्यांना करायला?
परंतु जे पिल्लर्स त्या ठिकाणी दिसत होते त्याची व्याप्ती पिल्लरची जर बघितली तर एका संपूर्ण साईडमधून ते स्तूप कसं जागलं जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे जागले जातील हा प्रयत्न या लोकांनी केला होता. हे का अक्कल सांगणार का आम्हाला या ठिकाणी? तर आता मला सांगा तुम्ही की आता येणाऱ्या याच्यामध्ये काय एकंदरीत चित्र राहील, कारण एकीकडे कसं आहे की राज्यावर 9 लाख कोटीच्या वर कर्ज झालं आहे. जे कर्ज म्हणजे यांनी सत्ता ताब्यात घेण्याच्या अगोदर फक्त 50,000 कोटी होतं, मागील 70 वर्षात झालेलं ते सुद्धा. आमच्या काळामध्ये हां. आणि आता सध्याच्या घडीला 9 लाखाचं कर्ज असून आता ते लाडकी बहिणीच्यासाठी एवढे वर्षाला जवळपास 50,000 कोटी रुपये खर्च करणार. तर आता हे सगळं चालणार कसं तुम्हाला वाटतं? गेल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये यांनी 75,000 कोटी वाढवलेले आहेत कर्जामध्ये. कर्जात तुम्ही तुलना करा ना, 3 महिन्यापूर्वी किती कर्ज होतं महाराष्ट्रावर आणि आता किती झालं. तर यांनी अक्षरशः महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची धुडदाण करून टाकलेली आहे, वाट लावलेली आहे. महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीवर आज जर कर्जाची गोळाबेरीज जर केली गेली केंद्राची आणि राज्याची, मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती किमान 2.5 लाख रुपयाचं कर्ज आहे, किमान 2.5 लाख रुपयाचं कर्ज. तर आता मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टींना मग जे फायनान्स डिपार्टमेंट आहे ते विरोध का नाही करत? विरोध कोण करणार? कारण की पोस्टवर यांनी आपले लोक सगळे बसवून ठेवले आहेत, जे होयबा आहेत, यस सर आहेत. यांना जी काम करायची असते ते हे करून घेतात आणि मंत्रिमंडळामध्ये एखाद्या कामाला विरोधही झाला तरी तेही काम करून घेतात, अशी परिस्थिती. मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो की एक व्ही राधा नावाच्या सचिव आल्या होत्या कृषी खात्यामध्ये, प्रिन्सिपल सेक्रेटरी आल्या होत्या आणि यांनी जे काही योजना आणल्या होत्या की ते जे सेंद्रिय खताचे जे हे आहे पोते ते विकत घ्यायचे आणि शेतकऱ्यांना द्यायचे. त्या व्ही राधानी त्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की सेंद्रिय खत हे विकत घेण्याचं नसतेच आणि आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत. तर त्यांनी असं सांगितलं, त्या खात्याचे जे मंत्री आहेत मुंडे साहेब, त्यांनी सांगितलं की नाही, मग आपण असं करूया, हे जे PM किसानचे फंडचे जे पैसे आहेत ते त्यासाठी वापरू. तर त्यांनी विरोध केला. त्या सेक्रेटरीला बदललं आणि त्यांना GST टाकून दिलं आणि मग जी होयबा सेक्रेटरी आहे ती तिथं आणली, अशी एकंदरीत माहिती आहे. हा प्रकार काही नवीन नाही आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तेच काम हे लोक करतात. एकतर आमचं ऐका, नाही तर पद सोडून चालले जा. साईड पोस्टिंगमध्ये अनेक चांगली माणसं साईड पोस्टिंगमध्ये यांनी टाकून दिलेले आहेत. यांना त्याच्याशी काय घेणदेण नाही. आमची सत्ता कशी राहील या ठिकाणी, आमचं राज्य कसं राहील आणि आम्ही म्हणू ते अंतिम. मग आता असं आहे नितीन भाऊ, समजा तुम्ही म्हणता तुमची सत्ता आता ह्यांची जाईल आणि तुमची येईल. आता मला सांगा की राज्यावर 9 लाख कोटीच्या वर कर्ज, त्याच्यानंतर एवढे कॉन्ट्रॅक्टरचे यांनी बिलं थकवून ठेवलेले आहेत मुद्दाम, आणि त्याच्यानंतर हे लाडक्या बहिणीच्या योजना, लाडका भावाची योजना, त्याच्यानंतर अजून कोणत्या योजना, पुन्हा वीज मोफत वगैरे सगळं असं असताना म्हणजे एकीकडे तिजोरी खाली, कर्जाचा डोंगर, व्याजाचा डोंगर, मागणारे अनेक चेहरे आणि ह्या सगळ्या योजना फुकट खाऊ, अशा ह्याच्यामध्ये राज्य तुमच्या ताब्यात जर आलंही समजा, तर चालवणार कसं राज्य? नाही, आहे तर चॅलेंजिंग, यात काही वाद नाही. परंतु या योजनांमुळे आमची सत्ता आली तर ठीकच आहे. नाही, त्यांचा किती डबल गेम राहो, परंतु काँग्रेसमध्ये सुद्धा अत्यंत सुज्ञ, प्रगल्भ आणि बुद्धिमान लोक आहेत, जे लोक यामधून मार्ग काढू शकतात. आपल्याला आठवत असेल की या देशामध्ये जितकी वाईट परिस्थिती डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळामध्ये आली की संपूर्ण जग हे मंदीमध्ये गेलं, आर्थिक मंदीत गेलं, तरी त्या माणसाने या देशाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि कर्ज वाढू दिलं नाही. दुसरं एक्झाम्पल मी सांगतो की मला जेव्हा ऊर्जा खातं देण्यात आलं होतं तेव्हा माझ्या खात्यामध्ये जी विद्युत कंपन्या आहेत, 2 विद्युत कंपन्या ह्या लॉसेसमध्ये होत्या. म्हणजे निर्मिती लॉसेसमध्ये होती आणि पुरवठासुद्धा लॉसेसमध्ये होती. परंतु मी आल्यानंतर त्या ठिकाणी करोनाचा काळ आला. करोनाच्या काळामध्ये 24/7 वीज दिली आम्ही आणि त्यावेळेला कोळशाचं सुद्धा सावट आलं, म्हणजे शॉर्टेज झालं. अशाही परिस्थितीमध्ये 24/7 आम्ही वीज दिली आणि 3ही कंपन्या, म्हणजे ज्या 2 कंपन्या लॉसमध्ये होत्या त्यासुद्धा त्याच वेळेला
प्रॉफिटमध्ये आणल्यात आणि शेतकऱ्यांना जो बोजा होता त्यावेळेला तो सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कमी केला. असं नाही की करता येऊ शकत नाही, फक्त नियोजन आणि तुम्ही किती गांभीर्यानं तो विषय हाताळता आणि प्रामाणिकता तुमचा किती आहे त्यावर तो सगळा खेळ असतो. असं काही कठीण नाही आहे, परंतु आहे मात्र चॅलेंज. तर मित्रांनो, मला असं वाटतं की आता जी काही एकंदरीत परिस्थिती आहे महाराष्ट्राची ती आपली बऱ्यापैकी टॅकल झालेली आहे आणि नितीन राऊतांनी जो काही आशावाद व्यक्त केलेला आहे, आपण अशी इच्छा करूया, सदिच्छा करूया. त्याचबरोबर नितीन राऊत यांना शुभेच्छा देऊया की ते म्हणतात त्याप्रमाणे युतीचं राज्य जाऊन आघाडीचं राज्य येऊ दे, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, अशी आपण त्यांना सदिच्छा देऊया आणि धन्यवाद देऊया. धन्यवाद. थँक्यू प्रकाश भाऊ, थँक्यू.